बसस्थानकावर भीषण अपघात, मका विक्रेत्या महिलेचा मृत्यू, नात बचावली। नवापूर बसस्थानक परिसरात झालेल्या भीषण अपघातात मका विक्रीसाठी आलेल्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिची नात थोडक्यात बचावली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार कमुबाई गोठारी या गावीत वय 50 राहणार डोकारे या आपल्या नात नितीक्षा अजित वडवी वय 15 हिच्यासह बसस्थानक परिसरातील ओट्यावर बसल्या होत्या। यावेळी MH14 MH2310 क्रमांकाची शहादा वापी बस अचानक मागून धडक दिल्याने दोघी गंभीर जखमी झाल्या। स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्यांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एचएल शिवाजी वडवी यांनी उपचार केले, मात्र उपचारादरम्यान कमुबाई गावी त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान नितीक्षा वडवी हिला किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिजित अहिरे व पोलीस हवालदार नरेंद्र गुरव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। या प्रकरणी बस चालक नितीन भांबरे, वाहक AS काळजी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेप्रकरणी मयत महिलेचे जावई शैलेश वसावे यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। डोकारे येथून मका विक्रीसाठी शहरात आलेल्या कमुबाई गावी त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे। सुमारास शहादा वापी बस आली नवापूर बस डेपोत आणि बस रिवर्स घेताना बस स्टँडच्या समोर उभे असलेली एक महिला बोताबाई कोठाऱ्या वसावे राहणार डोकाऱ्या आणि तिची नात होती, शाळकरी मुलगी आहे। तर त्याच्यात त्या बाईला मोठ्याने धडक लागली बसची रिवर्स घेताना आणि त्या धडकेत ती अंत्यवस्थ स्थितीत इथे त्या बसच्या कंडक्टरने ग्रामीण रुग्णालय नवापूर येथे तिला ॲडमिट केलं आहे आणि तिचं वैद्यकीय उपचारानंतर तिचं अंतिमय झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलेलं आहे आणि त्या मुलीला थोडा कमी धडक लागली आहे, तिला जास्त काही इंजुरी नाही आहे, ती नॉर्मल आहे। सम्राट V7 न्यूजसाठी प्रतिनिधी सैल्या गावी त्यांचा रिपोर्ट।